वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत रविवारी 21 जून रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 21 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार अथवा परीक्षेत हस्तक्षेप होऊ नये यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात विशेष निर्बंध लागू करण्यात आले। याबाबत ठाणे पोलीस उपायुक्त मीना मकवाणा यांनी मनाई आदेश जाहीर केलेत। गेल्या महिन्यात देशभर गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणानंतर यंदाच्या परीक्षेकडे विशेष लक्ष लागले। प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता। त्यानंतर परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच परीक्षार्थींना शांत आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनानं देखील स्थानिक स्तरावर विशेष खबरदारी घेतली आहे। याबाबत ठाणे पोलीस उपायुक्त मीना मकवाणा यांनी मनाई आदेश जाहीर केले। या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात विनाकारण गर्दी करण्यास, अनधिकृत व्यक्तींनी वावर करण्यास तसंच परीक्षेत अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हालचालींना प्रतिबंध करण्यात आला आहे। परीक्षा केंद्रामध्ये केवळ परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसंच अधिकृत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे। हा मनाई आदेश 21 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहे। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 21 परीक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थी परीक्षा देणार असल्यानं प्रत्येक केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। संशयास्पद हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येणार असून परीक्षा शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्विघ्न वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली।